नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर SSP स्टडी पॉईंट मराठीवर. तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, दरवर्षी जगभरात कोणत्या संस्थेचा जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो मित्रांनो? अशी कोणती संस्था आहे, त्या संस्थेचा जागतिक सप्ताह वारसा साजरा केला जातो मित्रांनो? यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत, ती संस्था तुम्हाला ओळखायची आहे. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक क. जो युनेस्को आहे मित्रांनो, या युनेस्कोचा सप्ताह साजरा केला जातो. तर या संस्थेविषयी थोडी माहिती पाहून घेऊया आपण. जो सप्ताह साजरा केला जातो मित्रांनो, हो सप्ताह साजरा केला जातो 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो. हे बी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो सप्ताह साजरा केला जातो 19 नोव्हेंबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत साजरा केला जातो. याची स्थापना झाली होती मित्रांनो 16 नोव्हेंबर 1945 रोजी युनेस्कोची स्थापना झाली होती. तिचे सदस्य आहेत देश आहेत मित्रांनो ते 193. जे सहयोगी सदस्य देश आहेत ते 11 आणि 2 पर्यवेक्षक सदस्य देश आहेत मित्रांनो. याचं मुख्यालय आहे मित्रांनो पॅरिस, जे फ्रान्समध्ये आहे. आणि भारत याचा सदस्य बनला होता मित्रांनो युनेस्कोचा, तो 1946 मध्ये बनला होता भारत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. असा प्रश्न विचारू शकतात, युनेस्कोचा भारत हा केव्हा सदस्य बनला मित्रांनो. चला, तर पुढचा प्रश्न आहे, याविषयी थोडी माहिती घेऊया. जे 15 मार्च आहे मित्रांनो, 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिवस म्हणून अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. 15 मार्च 2021 ची थीम होती मित्रांनो, टॅकलिंग प्लास्टिक पॉप्युलेशन, ही त्याची थीम होती 2021 ची. भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो मित्रांनो. जो भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे मित्रांनो, भारतात जो राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे तो 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 2020 ची थीम होती मित्रांनो, न्यू फ्युचर ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 मित्रांनो. 24 डिसेंबर 1986 या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली मित्रांनो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. IMP आहे. 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली मित्रांनो. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. हे 4-5 पॉईंट आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात जगप्रसिद्ध अजंठी लेणी आहे मित्रांनो. जे अजंठा लेणी आहे मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातील, तो कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्या तालुका कोणता आहे मित्रांनो, अजंठा लेणी. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड मित्रांनो, सोयगाव. जे सोयगाव तालुका आहे मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातील, या ठिकाणी अजंठा लेणी आहे मित्रांनो. याची थोडी सविस्तर माहिती पाहूया. जी अजंठा लेणी आहे मित्रांनो, ती औरंगाबाद शहरापासून 100 ते 110 किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या परिसरातील शेजारी आहे मित्रांनो. जी वाघूर नदी आहे मित्रांनो, या परिसरामध्ये अजंठा लेणी आढळते आणि ते औरंगाबाद जिल्ह्यापासून 110 ते 100 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. अजंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इसवी सन 1986 साली घोषित केली होती मित्रांनो. आणि यामध्ये 29 बौद्ध लेणी आहेत मित्रांनो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या अजंठा लेणी आहे, यामध्ये 29 बौद्ध लेणी आहेत मित्रांनो. आणि युनेस्कोने 1986 साली या जागतिक वारसा स्थानामध्ये स्थान दिलं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे विजेते आपण जरा पाहून घेऊया. हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे मित्रांनो हिंदीमधला चिचोरे. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे मराठीमधला बारडो. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे बंगाली गुमनामी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे मित्रांनो 67व्या चित्रपट पुरस्काराचा विजेता मनोज वाजपेयी व धनुज, हे 2 ठरले आहेत. आता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता याचा विचार केला तर विजय सेतुपती. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ही ठरली आहे कंगना रावत मित्रांनो. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरली आहे पल्लवी जोशी. आणि सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरला आहे कस्तुरी, जो हिंदी मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, मोस्ट फिल्म फ्रेंडली टेस्ट हे कोणत्या राज्याला मिळालं आहे मित्रांनो, तर ते मिळालं आहे सिक्कीम राज्याला. पुढचा प्रश्न आहे,
देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज काढून खर्च भागवितला तर तो अर्थसंकल्प डॅश डॅश मानला जातो मित्रांनो. देशाची मध्यवर्ती बँक आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक, या बँकेकडून खर्च भागविला तर तो अर्थसंकल्प कोणता अर्थसंकल्प मानला जातो मित्रांनो. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी बराबर उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक अ, असंतुलित अर्थसंकल्प मानला जाईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे अर्थसंकल्प सादर न करणारे एकमेव अर्थमंत्री पदावर होते मित्रांनो. असा कोणता अर्थमंत्री होते मित्रांनो त्यांनी आपल्या पदावर असताना अर्थसंकल्प सादर केला नाही. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, के सी नियोगी यांनी एकही अर्थसंकल्प मांडला नव्हता मित्रांनो. हा प्रश्न IMP आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने शहरातील 2700 शाळांसाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यास मान्यता दिली आहे मित्रांनो. असं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे याने 2700 शाळांसाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याची मान्यता दिली आहे. यासाठी तुम्हाला पर्याय दिले आहेत दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. तर तुम्हाला बराबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, दिल्ली. दिल्ली राज्याने जे 2700 शाळांसाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याची मान्यता दिली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 3 दिवसीय संयुक्त कमांड कॉन्फरन्स नुकतीच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मित्रांनो. जी 3 दिवसीय संयुक्त कमांड कॉन्फरन्स 3 डे जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स झाली होती मित्रांनो, ती कोठे आयोजित करण्यात आली होती. त्याचं ठिकाण तुम्हाला सांगायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, तेलंगणा. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, गुजरात राज्य. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या डॅश डॅश यांना न्यूयॉर्क स्थित रिझर्व्ह बँकेचे पहिले उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी COO म्हणून नियुक्त केले गेले आहे. जे भारतीय वंशाचे आहेत मित्रांनो, जे न्यूयॉर्क स्थित फेडरल रिझर्व्ह बँकेचे पहिले उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर ते कोण आहेत. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. यापैकी तुम्हाला बराबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, नायरीन हसन मित्रांनो. जे नायरीन हसन आहे त्यांची नियुक्ती जे न्यूयॉर्कमध्ये फेडरल रिझर्व्ह बँक आहे त्यांचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाने CPCB 112 प्रदूषित ठिकाणापैकी देशातील कोणत्या राज्यास प्रथम स्थान दिले आहे मित्रांनो. जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ आहे मित्रांनो यांच्या सर्वेनुसार 112 प्रदूषित ठिकाणापैकी देशातील कोणत्या राज्याला प्रथम स्थान दिले आहे. यासाठी पर्याय दिले आहेत उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिसा, कर्नाटक. त्याचं बराबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क, जे ओडिसा आहे मित्रांनो, या ओडिसा राज्याला प्रथम स्थान दिले आहे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी अंदाजे किती टक्के अन्न उत्पादन वाया जाते मित्रांनो. जे संयुक्त राष्ट्रसंघ आहे मित्रांनो यांच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी अंदाजे किती अन्न उत्पादन हे वाया जाते. यासाठी 4 पर्याय आहेत 25%, 30%, 17%, 35%. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, जे 17% आहे मित्रांनो. 17% जगभरामध्ये अन्न उत्पादन वेस्ट होते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. जे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो. प्रत्येक परीक्षेमध्ये राष्ट्रीय उद्याने व त्यांचे ठिकाणे विचारले जातात. यासाठी पर्याय आहेत मित्रांनो ओडिसा,
हिमाचल प्रदेश, गोवा, राजस्थान. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 ओडिसा राज्यामध्ये आहे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 51व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जे 91वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाचा पुरस्कार मिळाला मित्रांनो. असा कोणता चित्रपट आहे त्याला 91व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी तुम्हाला बराबर उत्तर सांगायचं आहे. याचं बराबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ग्रीन बुक या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 11 आहे अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेक्झिट या ग्रंथाचे लेखक कोण. हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे मित्रांनो हे सांगायचं आहे तुम्हाला. 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी बराबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. केविन आरोर्की यांनी लिहिला आहे. पुढचा प्रश्न कोणत्या देशाने चंद्रावरचे खड्याचे नमुने गोळा करण्यासाठी पहिले यान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे मित्रांनो. असा कोणता देश आहे. पर्याय दिले आहेत जपान, भारत, रशिया, चीन. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ड. चीन या देशाने केला आहे मित्रांनो यशस्वीरित्या प्रयोग. पुढचा प्रश्न आहे नुकतेच निवारा चक्रीवादळाने जे 25 नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या किनाऱ्यावर कहर निर्माण करू शकते होते मित्रांनो. जो केला होता मित्रांनो 25 नोव्हेंबर रोजी. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायापैकी तुम्हाला बराबर उत्तर सांगायचं आहे. जो निवारा चक्रीवादळ होते मित्रांनो हे 25 नोव्हेंबर रोजी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात किंवा किनाऱ्यावर कहर निर्माण केले होते हे तुम्हाला सांगायचं आहे. याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क. तामिळनाडू आणि पेंडुचेरी या किनाऱ्यावर कहर निर्माण केला होता मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो. जो जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस आहे हा दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत 15 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 19 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर. याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी. 17 डिसेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस. पुढचा प्रश्न आहे अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाची नवीन इमारत कोठे होणार आहे मित्रांनो. जी अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाची जी नवीन इमारत होणार आहे मित्रांनो हे कोठे होणार आहे. यासाठी पर्याय आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, हिमाचल प्रदेश. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. जे मध्य प्रदेश आहे मित्रांनो या ठिकाणी होणार आहे अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाची नवीन इमारत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. 21 सप्टेंबर रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो. जो 21 सप्टेंबर आहे या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत आंतरराष्ट्रीय शांतता दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिवस, आंतरराष्ट्रीय गुलाब दिवस आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस. कोणता दिवस साजरा केला जातो 21 सप्टेंबर रोजी. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जातो मित्रांनो 21 सप्टेंबर रोजी. पुढचा प्रश्न आहे लेझर नियंत्रण प्रणालीवर चालणाऱ्या रडार विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आली. जे लेझर नियंत्रण प्रणालीवर चालणाऱ्या जे रणगाड्या विरोधी क्षेपणास्त्र आहे मित्रांनो याची चाचणी कोठे घेण्यात आली. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत अहमदनगर, खडकवासला, चंडीपूर यावरील पैकी एकही नाही. कोठे घेण्यात आली मित्रांनो. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. जे अहमदनगर आहे येथे घेण्यात आली मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे भारतात यापूर्वी कोणत्या वर्षीचा कामगार कायदा लागू होता मित्रांनो. भारतात यापूर्वी कोणत्या वर्षीचा कामगार कायदा लागू होता. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. कामगार कायदा 2030 हा लागू होता मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे भारतीय वंशाच्या
प्रियंका राधाकृष्णन यांना कोणत्या देशाच्या मंत्री बनवण्यात आले आहे मित्रांनो? ज्या भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन आहेत या कोणत्या देशात मंत्री बनल्या आहेत मित्रांनो? भारत, भूतान, बर्मा, न्यूझीलंड. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, न्यूझीलंड येथे बनवण्यात आले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, जागतिक वनजीवन निधीच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतातील किती शहरामध्ये पाण्याचे संकट निर्माण होईल? जे जागतिक वनजीवन निधी आहे मित्रांनो यांच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतातील असे किती शहर आहेत त्या शहरामध्ये पाण्याचे संकट निर्माण होणार आहे मित्रांनो किंवा होईल? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 30 अशी शहरे आहेत मित्रांनो भारतातील. ते 2050 पर्यंत पाण्याची टंचाई निर्माण होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील कोणत्या वाघ प्रकल्पाला युनेस्को बायोस्फियर रिझर्व घोषित केले गेले आहे मित्रांनो? असं कोणतं रिझर्व आहे मित्रांनो जे वाघ प्रकल्प आहे याच्यामधला मध्य प्रदेश राज्यातील? यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत, किसान वाघ प्रकल्प, ताडोबा वाघ प्रकल्प, पेच वाघ प्रकल्प आणि पन्ना वाघ प्रकल्प. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, पन्ना वाघ प्रकल्प. ताडोबा आणि पेच हे महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, राजस्थानचा एक राज्य खेळ कोणता आहे मित्रांनो? जे राजस्थान आहे मित्रांनो यांचा एक राज्य खेळ आहे तो कोणता आहे खालीलपैकी? बास्केटबॉल, खो खो, बॅडमिंटन, क्रिकेट. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, बास्केटबॉल हा राजस्थानचा एक राज्य खेळ आहे. पुढचा प्रश्न आहे, बाबरनामा कोणत्या भाषेत लिहिला गेला आहे मित्रांनो? जे बाबरनामा आहे हा कोणत्या भाषेत लिहिला गेलेला आहे? प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो. उर्दू, हिंदी, तुर्की, अरबी या 4 भाषापैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, तुर्की भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे बाबरनामा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24, भारतातील सर्वात जुनी तेल रिफायनरी कोठे आहे? जी भारतातील सर्वात जुनी तेल रिफायनर आहे मित्रांनो ते कोठे आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे? झारखंड, छत्तीसगड, आसाम, उत्तर प्रदेश. या 4 पर्यायापैकी तुम्हाला बरोबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, आसाम राज्यामध्ये आहे मित्रांनो सर्वात जुनी रिफायनरी, तेल रिफायनरी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणती अशी संस्था ही भारत सरकारच्या विकास धोरण ठरविणारी शिखर संस्था आहे मित्रांनो? अशी कोणती संस्था आहे भारतातील ती भारतातील विकास धोरणाची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते मित्रांनो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, नीती आयोग. जे नीती आयोग आहे मित्रांनो ही संस्था आहे मित्रांनो ही भारत सरकारची विकास धोरण ठरविणारी शिखर संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 26. डॅश डॅश हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो. जे नीती आयोग आहे याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पर्याय दिले आहेत, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, जे राष्ट्रपती असतात पंतप्रधान असतात मित्रांनो हे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27, नियोजन आयोगाचा जो नियोजन आयोग आहे मित्रांनो वारस म्हणून 1 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने डॅश डॅश स्थापन केले मित्रांनो. जे नियोजन आयोगाचा वारस म्हणून जे 1 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने डॅश डॅश स्थापन केले मित्रांनो. बरोबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक क, नीती आयोग. जे नीती आयोग आहे मित्रांनो यास पहिले नियोजन आयोग म्हणून ओळखले जात होते, आता नीती आयोग म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे,